चेतू अभ्यासक्रमामध्ये आपलं स्वागत. आज आपण पाचवीचा जो भाग आहे तो मागच्या तासात आपण पाहिलं होतं की काही भौमितिक आकृत्या ज्या पाहिल्या होत्या, तर यामध्ये भौमितिक आकृत्यांची शिरोबिंदू, बाजू व नावे. मग यामध्ये आपल्याला या भौमितिक आकृत्यामध्ये बिंदू, रेषाखंड, किरण, रेषा, छेदणारे रेषा आणि न छेदणारे रेषा. यामध्ये पहिल्यांदा आपण पाहूया बिंदू. एक टोकदार पेन्सिल जर आपण फळ्यात टाचणी असेल ती जर मारली आपण तर वहीवर, तर या ठिकाणी बिंदू पी मिळतो. किंवा याला बिंदू आता अ म्हणूया आपण, कारण इयत्ता चौथीला तुम्हाला बाराखडीमध्ये जी देवनागरी बाराखडी जी म्हणतो आपण, मराठी लिपी जी म्हणतो आपण, त्याच्यामध्ये दिलेला आहे. मग बिंदू अ, बिंदू ब, बिंदू क, बिंदू ड, म्हणजे एखादा आपण जे म्हणतो ठिपका किंवा टिपका म्हणतो आपण, त्याला बिंदू म्हणतात. मग आता यामध्ये हा बिंदू अ आहे, या ठिकाणी बिंदू ब आहे. आकृती कशी तयार होते. यामध्ये पुन्हा या ठिकाणी बिंदू क आहे आणि या ठिकाणी बिंदू ड आहे. म्हणजे हे जे बिंदू आहेत हे जर एकमेकांना जोडले तर मग यामध्ये आपल्या लक्षात येईल की बिंदू अ, ब, क आणि ड हे बिंदू आहेत. आता आपण या ठिकाणी बिंदू एकमेकांना जोडूया. याप्रमाणे हे जोडल्यानंतर या ठिकाणी जेव्हा आपण एक एक बिंदू, दोन बिंदू जोडले, समजा बिंदू अ आणि ब जोडला तर बाजू तयार होते. म्हणजे या ठिकाणी याला या आकृतीचे, म्हणजे ही जी आकृती आहे या आकृतीचे काय आहेत, शिरोबिंदू आहेत. आकृतीचे शिरोबिंदू म्हणायचे. मग शिरोबिंदू कोणकोणते आहेत, तर यामध्ये पहिल्यांदा शिरोबिंदू बिंदू अ हा एक शिरोबिंदू आहे. नंतर बिंदू ब हा एक शिरोबिंदू आहे. बिंदू क हा एक शिरोबिंदू आहे आणि बिंदू ड हा एक शिरोबिंदू. मग त्याचबरोबर या आकृतीला बाजू किती आहे. बाजू, या आकृतीला बाजू आपल्याला किती दिसतील, तर या ठिकाणी ही एक बाजू, ही एक बाजू, ही एक बाजू आणि ही एक बाजू, म्हणजे आकृतीला 4 बाजू असतील. मग बाजू अ ब, बाजू अ ब, बाजू ब ड, बाजू ब ड, नंतर बाजू ड क किंवा क ड आणि बाजू क अ, याप्रमाणे या बाजू आहे. मग एक लक्षात येईल तुम्हाला की या ठिकाणी दिसणारी जी आकृती आहे यावरून एक लक्षात येईल की ही आकृती कशाची आहे, तर ही आकृती आयताची आहे. आयत आहे कारण ही बाजू आणि ही बाजू समान आहे आणि ही बाजू आणि ही बाजू समान आहे. म्हणजे या ठिकाणी 4 शिरोबिंदू आहेत, 4 बाजू आहेत आणि 4 कोण आहेत, म्हणून ही आकृती आयताची आहे. म्हणजे याला आपण चौकोन म्हणतो. मग हे आयत का म्हणायचं, तर फळा जसा आयताकृती आहे, आपलं वहीचं पान जसं आयताकृती आहे, तसं या ठिकाणी सुद्धा ही आयताकृती आहे. मग यामध्ये आपण बाजूऐवजी आपण रेख म्हणूया. रेख अ ब
रेख ब ड, रेख ड क आणि रेख क अ. अशा पद्धतीनं या ठिकाणी या आकृतीला 4 शिरोबिंदू आहेत आणि 4 काय आहेत, बाजू आहेत. त्याचबरोबर 4 कोन सुद्धा आहेत. मग या 4 कोन कोणते आहेत? तर यामध्ये 4 कोन, कोन पा कोन, 4 कोन. या आकृतीचे कोन कोणते आहेत? पा यामध्ये कोन अ ब ड, पा अ ब ड. दुसरा कोन आहे कोन ब ड क, पा ब ड क. आणि तिसरा कोन आहे ड क अ. आणि चौथा कोन आहे क अ आणि ब. जर आपण लक्ष जर दिलं चांगलं तर याला एक अक्षरी नाव येईल. पा कोन अ, कोन ब, कोन क आणि कोन ड. याप्रमाणे हे एक अक्षरी नाव सुद्धा, कारण या ठिकाणी जो कोन तयार होईल तो या ठिकाणी एक अक्षरी नाव आपण घेऊ शकतो. कोन अ, कोन ब, कोन ड आणि कोन क याप्रमाणे. आणि 3 अक्षरी नाव जर घेतलं तर कोन अ ब ड हा कोन होईल, कोन ब ड क हा कोन होईल, कोन ड क अ हा कोन होईल आणि कोन अ क अ ब हा कोन होईल. अशा रीतीने हे 4 कोन तयार होतात. आता आपण दुसरी पाहूया आकृती. यामध्ये पा दुसरी आकृतीमध्ये पा हा एक शिरोबिंदू आहे, क म्हणूया आपण. त्यानंतर इथे हा एक शिरोबिंदू आहे, हा आहे ख. इथे आहे न आणि इथे आहे प. पा मग हे 4 शिरोबिंदू कोणकोणते आहेत? बिंदू क, बिंदू ख, बिंदू न आणि बिंदू प. हे 4 जर जोडले आपण असे वेगवेगळे हे 4 जोडले तर एक लक्षात येईल तुमच्या की यामध्ये हे 4 शिरोबिंदू व्यवस्थित जर जोडले आपण पा हे 4ही बिंदू जर जोडले तर हे शिरोबिंदू कोणकोणते येतील? पा शिरोबिंदू, या आकृतीचे शिरोबिंदू. पा शिरोबिंदू, पा बिंदू क, बिंदू ख, बिंदू न किंवा प आणि बिंदू न. याप्रमाणे हे 4 शिरोबिंदू येतील. आता याला 4 बाजू येतील, 1 2 3 आणि 4. या 4 बाजू पाहूया. पा बाजू 4 बाजू आहेत. त्याला आपण डायरेक्ट म्हणूया रेख क ख, रेख ख प, रेख प न आणि रेख न क. अशा रीतीनं ह्या 4 आपल्याला बाजू दिसतील. त्याचबरोबर कोन, पा जरा कोन पाहूया. पा आता एक अक्षरीच नाव लिहूया. कोन क, कोन ख, कोन प आणि कोन न. याप्रमाणे हे 4 कोन आहेत. मग याचा जर नीट निरीक्षण केलं तर या सर्व बाजू समान दिसतात आणि सर्व कोन समान दिसतात. म्हणून या आकृतीला चौरस असे म्हणतात. पा ज्या चौकोनाच्या 4ही बाजू समान असतात आणि 4ही कोन काटकोन असतात अशा चौकोनाला चौरस असे म्हणतात. मग आयत म्हणजे काय? तर ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समान असतात आणि प्रत्येक कोन काटकोन असतो अशा चौकोनाला आयत असे म्हणतात. आयताकारची उदाहरणं द्यायची ठरली तर फळी असेल, फळा असेल, वहीचं पान असेल. आणि या ठिकाणी चौरसाचं उदाहरण जर द्यायचं असेल तर आपण पाहतो
की आपल्या घरी देवघरामध्ये जो चौरंग असतो किंवा सर्व बाजू समान असतात चौरसाच्या, त्याला आपण काय म्हणतो, चौरस असे म्हणतो. आता आणखी एक आकृती आपण पाहणार आहोत. पहा आता शेवटची आकृती. यामध्ये पहा, इथे एक शिरोबिंदू, इथे एक शिरोबिंदू आणि इथे एक शिरोबिंदू. याला नावं देऊ आपण. ड, ई आणि फ. पहा ड, ई, फ. पहा हे 3 शिरोबिंदू आहेत. पहा शिरोबिंदू ड, ई आणि फ, म्हणजे बिंदू, शिरोबिंदू ड, ई, फ किंवा शिरोबिंदू ड किंवा बिंदू ड, बिंदू ई आणि बिंदू फ. अशा पद्धतीनं आता हे एक एक बाजू जर आपण जोडली, अशी ड, ई जोडली, ड, फ जोडलं, जसे आपण चौरसाच्या बाजू जोडल्या तशा ह्या जर बाजू जोडल्या तर या ठिकाणी त्रिकोण तयार झालेला दिसेल. म्हणून बाजू पहा, रेख ड, ई, रेख ई, फ आणि रेख फ, ड. अशा पद्धतीनं या 3 बाजू आहेत. आता 3 कोण, तर यामध्ये कोण ड, ई, फ, कोण ई, फ, ड आणि कोण फ, ड, ई. तसंच आपण फक्त एक अक्षरी नाव कोण ड, कोण ई आणि कोण फ, याप्रमाणे आपल्याला 3 शिरोबिंदू, 3 बाजू आणि 3 कोण, अशा आकृतीला त्रिकोण असे म्हणतात. काय म्हणतात? त्रिकोण. ही आकृती त्रिकोणाची आहे. आता बऱ्याचशा वेळा आपण पाहतो की ह्या सर्व आकृती आपल्या पूर्णपणे लक्षात येतील. बिंदू, आपलं बिंदू, रेषा किंवा बाजू आणि तयार होणारी आकृती, म्हणजे अशा या आकृत्या तयार होत असतात. आता आपण संख्याज्ञान, या संख्याज्ञानामध्ये 4 अंकी व 5 अंकी संख्या, वाचन व लेखन पहा घटक. 4 अंकी व 5 अंकी संख्या, लेखन व वाचन. पहा यामध्ये आपण छोट्या छोट्या संख्यापासून जाणार आहोत. मग या छोट्या छोट्या संख्या कशा तयार होतात, तर आपण पाहिलं की जे देवनागरी संख्या चिन्ह आहे, पहा देवनागरी संख्या चिन्ह, हे जे देवनागरी संख्या चिन्ह आहे, ही चिन्ह 10 आहे. या 10 संख्या चिन्हातूनच वेगवेगळ्या संख्या तयार होत असतात. मग इथे आपण पाहूया, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे 10 संख्या चिन्ह आहे. यातले मी मागच्या तासाला सांगितलं होतं की यातला कोणताही एक अंक जर घेतला तर 1 अंकी संख्या तयार होईल. यातले कोणतेही 2 किंवा एकच अंक दोनदा जर घेतला तर 2 अंकी संख्या तयार होईल. यातले कोणतेही 3 अंक जर घेतले किंवा एकच अंक 3दा घेतला तरी आपल्याला 3 अंकी संख्या तयार झालेली दिसेल. म्हणून याच्यामध्ये यातले कोणतेही 4 अंक घ्या, 5 अंक, जितके अंक घेऊ आपण तितकी अंकी संख्या तयार होत असते. आणि म्हणून यामध्ये आपण पाहूया, 5 दिलेल्या ज्या संख्या आहे या संख्या आणि अक्षरी लेखन, अक्षरी लेखन आणि वाचन.
पहा अक्षरी लेखन व वाचन म्हणूया, कारण दोन्ही आपल्याला आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे तेच वाचता आलं पाहिजे. आता यामध्ये आपण एक छोट्या संख्येपासून जाऊया, 2 अंकी संख्येपासून जाऊया. पहा यातले कोणतेही 2 अंक घेतले आपण 2 अंक घेतले. पहा देवनागरी संख्या चिन्ह वापरायचे. पहा हे आहे 15. मग वाचतो कसं आपण 15 याप्रमाणे. मग यातले कोणतेही 2 अंक घेतले, समजा 6 आणि 7 घेतला 67 होईल, 7 आणि 5 घेतला 75 होईल. म्हणजे याप्रमाणे 2 अंकी संख्या तयार होते. 3 अंकी पहा 418. पहा 418. आता आपल्याला पाहिजे 4 अंकी व 5 अंकी. आता 4 अंकापर्यंत आपण आलोय. 3 अंकी घेतली. आता पहा 9537. 9537. 9537 याप्रमाणे आपल्याला ही संख्या वाचता येईल. ही 4 अंकी संख्या आहे. आता आपल्याला दिलेले जे अंक आहेत त्याच्यामध्ये 5 अंकी संख्या शोधायची, 5 अंकी संख्या घ्यायची. पहा 16,875. पहा 16,875. 75 याप्रमाणे आपल्याला देवनागरी जी संख्या अंक संख्या आहे किंवा अंक आहेत, देवनागरी अंक वापरून या ठिकाणी आपल्याला ह्या संख्या वाचायच्या आहेत. यानंतर समसंख्या व विषम संख्या. पहा समसंख्या व विषम संख्या. समसंख्या व विषम संख्या. पहा समसंख्या म्हणजे काय. पहा समसंख्या यामध्ये ज्या संख्येच्या एकक स्थानी, ज्या संख्येच्या एकक स्थानी, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात, हे अंक असतात त्यांना समसंख्या असे म्हणतात. समसंख्या म्हणतात. म्हणून यामध्ये उदाहरणार्थ जर आपण विचार केला, समजा 24 ही समसंख्या आहे, 86 समसंख्या आहे, 98 समसंख्या आहे, 50 समसंख्या आहे, 42 समसंख्या आहे. पहा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्यांना समसंख्या असे म्हणतात. आणि विषम संख्या, मग विषम संख्या काय म्हणायचं तर ज्या संख्येच्या एकक स्थानी, ज्या संख्येच्या एकक स्थानी, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक असतात त्यांना विषम संख्या असे म्हणतात. विषम संख्या म्हणतात. म्हणून यामध्ये उदाहरणार्थ पहा 31, 45, 63, 79 आणि याचबरोबर आपल्याला लक्षात येईल की 1, 3, 5 आणि 97. पहा यामध्ये या ज्या संख्या आहेत या ठिकाणी दिसतात आपल्याला. दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक असतात त्यांना विषम संख्या असे म्हणतात.
मग आपल्याला दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर त्याला समसंख्या म्हणतो. दिलेल्या संख्येचे एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 असेल तर त्याला विषम संख्या म्हणतो. म्हणजे आपल्याला त्या संख्या शोधता येतील. उदाहरणार्थ यामध्ये आपण पाहूया. समजा 512 म्हणजे याचा अर्थ एकक स्थानी 2 आहे म्हणून ही समसंख्या आहे. दुसरी संख्या आपण पाहू 9, 3 आणि 7. या ठिकाणी एकक स्थानी 7 आहे म्हणून ही विषम संख्या आहे. अशा आपल्याला समसंख्या आणि विषम संख्या शोधता येतील. राहिलेला भाग उद्याच्या तासाला आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर आता याच्या खाली आपल्याला स्वाध्याय दिला जाईल. तो स्वाध्याय वर्गपाठाच्या ओळीमध्ये व्यवस्थित लिहून ठेवायचा आहे आणि शंका असल्या तर विचारायच्या.